मित्राला सांगितलं पाहिजे तर पोरगी नेऊन घाल त्याच्या घटस्फोट घे, पण उद्या जर त्या पोरीचा फटका बसला तर जिंदगी बर्बाद होईल. आम्ही सल्ला मित्रांना दिला पाहिजे. मित्र दारू पितोय त्याला मित्राला सांगितलं पाहिजे एक तर दारू सोड नाही तर दुसरी सोड. काय फरक पडतो? आणि ज्याला आयुष्यात मोठं व्हायचंय आता हा मुलगा वाजवतो, याच्या माग जरी एखादं पोरग हिंडलं ना तरी जेवण फुकाटे. या बसा अशी तुम्ही चांगल्याच्या संधीत राहा. नालायकांमध्ये बसून जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा मालकऱ्यात बसून जीवन चांगलं बनायला काय हरकत आहे. आणि हा जर तुम्हाला बोध करून घ्यायचा असेल तर संतांशिवाय तुम्हाला होऊ शकत नाही. यांच्या काय नाही एक वापरून घेणे सुरू केली. तुपाच्या डब्यात तुप येतो, डबा मुक्कामा कपट, तूप संपले त्याच्या डब्याला तार आहे, ज्याला येईल त्याला भरायचं. रात गई जलभराची भाषा वेश्या सुंदर आहे, पण तुमच्याकडे पैसे ज्या दिवशी तुझे पैसे संपले ती लात मारून तुला दरवाजाच्या बाहेर कळेल. वेश्येची या कवड वेशी जलभराची भाषा आहे. दार शेपू नये ती वाद्याला उचका ज्ञानोबाला झटके अशी कठीण. वा वा लोक म्हणतात ज्ञानोबाला काही बोलले नाही. ज्ञानोबाला इतकं वाईट कोणी बोलत नाही. आपण कधी ज्ञानेश्वरी न उचाकल्यामुळे आपल्याला कळत नाही. नाहीतर ज्ञान तुकोबरायच्या शिवे थोड्या टन्नाकाटे, पण ज्ञानोबरायच्या शाणीतून जोडे. ज्ञानोबरायच्या शिवे पण साध्या नाही, जर शहाण्या माणसाला झोंबली मरूनच ते. असे शिवे ज्ञानोबरायची शिवे ऐकायची का? अजून कोणत्या लक्षात सुद्धा नाही आली. ओवी इतकी सुंदर आहे का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फॅल, भाजून पेरलेला बी फॅल, परमार्थ नसताना माणूस फॅल. ज्ञानोबरायचे झटके साधे का? ज्ञानोबराय म्हणतात जर पेरणी करणारा कडाला जर बी पेरलं कडाला तर ते उतरत नाही, आणि उतरलं तरी कोळपायला तकलीफ केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायने ओवी केली 9व्या अध्यायात, मुडा होणे बीच काढले निर्वाळी भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काही. ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय नको ना असं तसं झटक्या. वा 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 तुकाराम महाराजांचं कसं आहे, थोडा डायरेक्ट अटॅक आहे. ज्ञानोबरायचे सालजोडे साधे नाही. वा वा ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणलं हा समाज कसा आहे माहिती का? गायचं वासरू नेलं, गायचं वासरू नेलं, गाय काय दूध देत नाही, शेतकऱ्यानं वासरू फाडलं, त्याच्यात भुसा मारला आणि गाई पुढे उभं केलं. हो पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो. गावरांना एका नाटात गडी घालत तांब्या अंगणात. जर्शीचं काय नाही, जर्शीला मालक जरी प्याला तरी पाहणं. पण गावरान गाई एका लाटात. म्हणून ओवी पहा किती सुंदर आहे. सत्याचा फोकसा काढिला आत तृण वटा तृण कुटा भरिला. आणि हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. हीच ओवी वासराचा उगाना ठेवून या गाई पुढे. वासराचा भोग गाई पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा. 16व्या अध्यायात. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट गेली. इथे 5-6 जण बसले. तुम्ही गंज किती लावा तुमचं वाटलंच होतं. त्याचं कारण आहे ज्ञानोबरायने ओवी केलं बरं का. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तळतळाट घेणं गेम होणं. मग पण नाही आता माझ्या सगळ्यात माझ्या मी केलं काय 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 केलं नाही. पाणी घालू बरं, दुधी उपारण्याखाली हात घालू बरं, म्हशी शिंगड्या खाली घालू बरं, गोण्या टाचले, पाणी मारू मारू कापूस शिकला, पुण्यानंच मला पिसावलं ना. काय करते आता म्हातारीच म्हणते तुमच्यात कुत्र्यात काही फरक नाही. आणि ती म्हातारी मॅरेज करून
आता उघडी म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानोबारायाने हरिपाठ केलाय. हरिपाठात एकूण 27 अभंग आहेत आणि हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलाय. म्हणून माळकरीच्या गळ्यातल्या माळ्याची माळ 108 आहे. ज्ञानेश्वरीला तुमचं तर काय संबंध नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. तर ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द थोडे खालचे आहेत. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे, तोच शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि तोच शब्द 18व्या अध्यायात आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. तुम्ही करीत काय होते अजून एकाही कीर्तनात बसलेल्या बाईला माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. नबाड बोलू नका, एकीलाही माहित नाही. फक्त घट बसवायचा ना उठवायचा. 9 किलो भगर गेली, 13 डझन गेली, 14 किलो रताळा गेली. तिनं नवदळ केला आणि यानं 10 आमलेट खाला. हल्ल्या 22 मोठ्या झाल्या. फॅन लावलं तरी वाद. याला लग्नाला प्याला मठ्ठा 20 गालाच प्याला. घरी आला बाथरूम मधून बाहेरच मठ्ठा कळच काढ उभं राहिलं का सगळ्याला मजा आहे. काय नाही मला एक वाक्य समजा, सगळं मिळेल हे नाही मिळणार. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमवत नाही. काय नाही माहित. 80% भजनाला अजून माहित नाही का कृष्णाचा जन्म आणि ज्ञानोबाचा जन्म एका दिवशी. हे कृष्ण जन्माच्या कीर्तन करणारच माहित नाही काय नाही. आणि मग काय झाला घोटाळा. मग हे पोरं बिघडले. पोरांनो सरळ बसा आणि उत्तर द्या. पप्पाचं मम्मीचं घरात जर भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरातला हेडमास्टर कोण आहे? मम्मी. आणि विद्यार्थी कोण आहे? पोरांनो पटापट बोला. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत आहे? मार्क्सिस्ट मधले 4 गुण